नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री सुरू केलेला आहे आणि या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लिक्विड स्टोरेज बॅटरी आणि मर्क्युरी बॅटरी या एक्सप्लेन केलेल्या आहेत. आज आपण घेणार आहोत हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल. पहा काय घेणार आहोत? हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल. बरोबर. पहा आता याचं प्रिन्सिपल काय आहे? तर या हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल मध्ये आपण कंबशन इथं जे फ्युएल म्हणून वापरणार आहोत तर ते काय असेल? हायड्रोजन गॅस काय असणार आहे? फ्युएल आपण त्याचा यूज करणार फ्युएल म्हणून. पहा प्रिन्सिपल काय सांगायचं मग? तर द कंबशन एनर्जी ऑफ हायड्रोजन फ्युएल इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बरोबर की नाही? पहा या सेलचं प्रिन्सिपल काय सांगणार? तर हायड्रोजन फ्युएलची जी काही कंबशन एनर्जी आहे त्या कंबशन एनर्जीचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? तर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. सिंपल प्रिन्सिपल काय? तर कंबशन एनर्जी ऑफ हायड्रोजन फ्युएल इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. पहा त्याच्यानंतर इथे फिगर पहा मी ड्रॉ केलेली आहे. काय या फिगर मध्ये? तर पहा इथं आपण दोन पोरस इलेक्ट्रोड दाखवले, कार्बन इलेक्ट्रोड, पोरस कार्बन इलेक्ट्रोड. बरोबर की नाही? आणि या पोरस कार्बन इलेक्ट्रोडला लहान लहान होल असतात, त्याच्यामध्ये प्लॅटिनम मेटल ऍड केलेला असतो. तो प्लॅटिनम मेटल कॅटॅलिस्टचं काम करतो. बरोबर की नाही? पहा आता आपण इथे निगेटिव्ह चार्ज आहे, आपण त्याला ऍनोड म्हणणार, इकडे पॉझिटिव्ह चार्ज त्याला कॅथोड म्हणायचं. पहा मग ऍनोड जवळ हायड्रोजन गॅस आणि कॅथोड जवळ ऑक्सिजन गॅस आपण काय करतो? सप्लाय करतो. आणि इथे जे काही दोन इलेक्ट्रोड आहेत हे दोन इलेक्ट्रोड आपण हॉट ऍक्वियस KOH मध्ये इमर्ज केलेले आहेत. बरोबर. पहा आता याचं कन्स्ट्रक्शन पहा काय सांगणार? तर हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल कन्सिस्ट ऑफ पोरस कार्बन इलेक्ट्रोड. हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल कन्सिस्ट ऑफ पोरस कार्बन इलेक्ट्रोड containing a platinum metal which acts as catalyst. The hydrogen gas and oxygen gas are continuously supplied at the anode and cathode respectively. काय सांगितलं? हायड्रोजन गॅस and oxygen gas are continuously supplied at anode and cathode respectively. These porous carbon electrodes are immersed in hot aqueous KOH solution. It acts as electrolyte. बरोबर की नाही? These porous carbon electrodes are immersed in hot aqueous KOH solution. It acts as इलेक्ट्रोलाइट. बरोबर की नाही? पहा आता हे झालं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन नंतर आपल्याला काय सांगायचं? त्याच्या सेल रिॲक्शन्स. सेल रिॲक्शन मध्ये काय म्हणायचं? ऍट ऍनोड. ऍनोड वर काय होतं? ऑक्सिडेशन. बरोबर की नाही? पहा आता मग इथं जो काय हायड्रोजन गॅस आहे, दिस हायड्रोजन गॅस इज ऑक्सिडाइज टू H2O. हायड्रोजन गॅसचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. कशामध्ये? H2O मध्ये. पहा मग H2 गॅस पहा, 4 ऑफ H2 गॅस प्लस OH मायनस आयन्स इन ऍक्वियस मीडियम. हे OH मायनस आयन्स कोणाचे आहेत? तर KOH आहे. बरोबर की नाही? आपण रिॲक्शन नंतर बॅलन्स करूया. पहा इथं काय म्हणायचं? H2O, 4 H2O लिक्विड प्लस 4 इलेक्ट्रॉन. बरोबर की नाही? हे 4 घ्या, हे 2 घ्या, 4 गुणे 8, 4 ऑक्सिजन. बरोबर. रिॲक्शन बॅलन्स आहे. बरोबर. पहा काय झाले? ते इलेक्ट्रॉन लॉस झाले. म्हणजे हायड्रोजन गॅस इज ऑक्सिडाइजेस टू H2O. त्याच्यानंतर कॅथोडवर काय होतं? ऍट कॅथोड. कॅथोडवर काय होणार आहे? हा जो ऑक्सिजन गॅस आहे हा कशामध्ये रिड्यूस होईल? तर इट इज रिड्यूस इन OH मायनस आयन. बरोबर की नाही? पहा म्हणजे O2 गॅस, पहा O2 गॅस इज रिड्यूस इन OH मायनस आयन्स. 4 OH मायनस आयन्स. इथं प्लस 4 इलेक्ट्रॉन आपले घ्यायचे राहिले. पहा याप्रमाणे आपल्याला रिॲक्शन मिळेल. पहा ऑक्सिजन गॅस इज रिड्यूस टू OH मायनस आयन्स. बरोबर की नाही? पहा मग नेट रिॲक्शन काय येणार आहे सेलची? तर पहा 4 इलेक्ट्रॉन लेफ्ट साइड, राईट साइड कॅन्सल. बरोबर की नाही? 4 OH मायनस आयन, 4 OH मायनस आयन कॅन्सल. पहा काय इथं? ट्वाइस ऑफ H2 गॅस प्लस पहा बरं का O2 गॅस. पहा O2 किती आहे? इकडं
बरोबर आहे, बरोबर आहे पहा. इट गिव्स पहा. आता हा 2H2O आणि हे 4H2O. काय होणार आहे? लेफ्ट साईडला 2, राईट साईडला 4. काय होणार? 2 कॅन्सल होणार आहे. काय शिल्लक राहणार आहे? ट्वाइस ऑफ H2O लिक्विड. पहा इथे जे काही H2O तयार होतं, हे H2O काय होतं? या सेलमधून इथून बाहेर काढलं जातं, बरोबर की नाही? पहा ते पाणी. आता या सेलचा ईएमएफ किती आहे? तर ईएमएफ ऑफ सेल इज 1.23 व्होल्ट. किती आहे? 1.23 व्होल्ट, बरोबर. पहा आता काय आहे हा सेल? हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल. प्रिन्सिपल काय? तर कंबशन एनर्जी ऑफ हायड्रोजन फ्युएल इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. प्रिन्सिपल आहे. फिगर मध्ये पहा काय सांगितलंय? इट कन्सिस्ट ऑफ पोरस कार्बन इलेक्ट्रोड कंटेनिंग platinum metal acts as catalyst. Hydrogen and oxygen gas continuously supplied at anode and cathode respectively. This porous carbon electrode emerge in hot aqueous KOH solution. नंतर सेल रिएक्शन मध्ये काय सांगायचं? at anode H2 gas is oxidizes to H2O. पहा H2 gas is oxidizes to H2O. 4 इलेक्ट्रॉन लॉस होतात. कॅथोड वर काय सांगायचं? O2 gas reduced to OH minus ions. नेट सेल रिएक्शन आपण लिहायची नंतर. हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, बरोबर. 4 OH मायनस आहे, 4 OH मायनस आहे, कॅन्सल होतात. 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतात. इकडे 2H2 आहे लेफ्ट साईडला, राईट साईडला 4H2 आहे. हे 2 कॅन्सल होणार आहे, 2 शिल्लक राहणार आहे, बरोबर की नाही? पहा आणि सेलचं ईएमएफ किती आहे? 1.23 व्होल्ट, बरोबर. पहा आता या सेलचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, बरोबर की नाही? पहा तर पहिला ऍडव्हान्टेजेस पहा आपण तर या सेल मध्ये प्रॉडक्ट काय तयार मिळतो आपल्याला? वॉटर मिळतो, बरोबर की नाही? पहा तर ऍडव्हान्टेज पहिलं काय? तर इट इज नॉन पोल्युटिंग. म्हणजे काय? हा इको फ्रेंडली आहे, पोल्युशन होत नाही, बरोबर की नाही? दुसरं काय? इट हॅज हायर इफिशियन्सी. It has higher efficiency. कार्यक्षमता कशी त्याची? जास्त आहे. It has higher efficiency about 70% इतर सेलच्या तुलनेत, बरोबर काय? तिसरं काय? तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस आपण कंटिन्युअसली सप्लाय केल्यामुळे हा सेल डिस्चार्ज होत नाही. पहा म्हणजे काय म्हणणार? तर ड्यू टू continuous supply of O2 and H2 and O2, cell cannot be discarded. बरोबर. हे झाले त्याचे ऍडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर याचे ड्रॉबॅक्स काय आहेत? तर पहिला ड्रॉबॅक काय सांगायचा? का जो हायड्रोजन गॅस आपण इथे पास करतो हा कसा आहे? विषारी आहे, बरोबर का नाही? पहा म्हणजे हायड्रोजन गॅस इज हजार्डस टू हँडल. H2 गॅस इज हजार्डस टू हँडल करायला कसा आहे? H2 गॅस विषारी आहे म्हणून अवघड आहे. दुसरं काय सांगणार? तर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ H2 गॅस इज हाय, बरोबर की नाही? काय ती प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे H2 तयार करण्याची जी कॉस्ट आहे, किंमत आहे, ती कशी आहे? जास्त आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ H2 गॅस इज हाय. हे काय झाले त्याचे 2 ड्रॉबॅक, बरोबर की नाही? पहा आता ड्रॉबॅक नंतर आपल्याला याचे काय करायचे? ऍप्लिकेशन्स घ्यायचे. पहा पुढे म्हणूया ऍप्लिकेशन्स. पहा या सेलचे ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स पहा पहिलं ऍप्लिकेशन काय सांगणार? तर एक्सपेरिमेंटल बेसिसवर हा जो सेल आहे ऑटोमोबाईल मध्ये आपल्याला वापरता येऊ शकतो. पहा म्हणजे ऑन एक्सपेरिमेंटल बेसिस. पहा ऑन एक्सपेरिमेंटल बेसिस इट इज यूज इन ऑटोमोबाईल,
बरोबर की नाही, म्हणजे प्रायोगिक तत्वावर आपल्याला तो ऑटोमोबाईलमध्ये वापरता येऊ शकतो हा सेल. दुसरं काय सांगणार, तर इट इज यूज ॲज इलेक्ट्रिकल पॉवर इन स्पेस प्रोग्राम. इट इज यूज फॉर इलेक्ट्रिकल पॉवर इन स्पेस प्रोग्राम. बरोबर की नाही, म्हणजेच काय, तर त्याचा रॉकेट फ्युएल म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करता येऊ शकतो. बरोबर की नाही. पहा आता इथे जे वॉटर प्रोड्यूस होते, हे वॉटर जे आहे, तर जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत अंतराळीय, तर त्यांना ड्रिंकिंगसाठी याचा उपयोग होतो. का, तर रॉकेट फ्युएल म्हणून आपण वापरणार आहे. बरोबर की नाही. पहा मग H2O प्रोड्यूस is used for drinking to astronauts. म्हणजे अंतराळवीरांना इथं हे जे H2O निर्माण होतं, तर त्याचा उपयोग ड्रिंकिंगसाठी होतो. आणि लास्ट ऍप्लिकेशन काय सांगायचं, का फ्युचरमध्ये हा सेल आपण हॉस्पिटल, होम इत्यादी ठिकाणी त्याचा उपयोग करू शकतो. इन फ्युचर इट कॅन बी यूज इन हॉस्पिटल्स, त्याच्यानंतर हॉटेल्स, त्याच्यानंतर होम एक्सेट्रा. भविष्यामध्ये आपल्याला हा सेल या ठिकाणी वापरता येऊ शकतो, हॉस्पिटल, हॉटेल्स, होम, घरामध्ये. बरोबर की नाही. पहा हे काय झाले त्याचे, तर ऍप्लिकेशन्स झाले. बरोबर. पहा या पद्धतीने आपला हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल कंप्लीट झालेला आहे. आपण काय सांगितलं याच्यामध्ये, तर त्याचं प्रिन्सिपल, नंतर फिगर, नंतर सेल रिॲक्शन, नंतर ॲडव्हान्टेजेस, ड्रॉबॅक आणि ऍप्लिकेशन्स. बरोबर की नाही. पहा आता या चॅप्टरचा आपल्याला नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आहे, त्याचं नाव आहे EMF सिरीज. या चॅप्टरचा नेक्स्ट पॉइंट आहे, त्याचं नाव आहे EMF सिरीज. आता EMF सिरीज म्हणजे काय आहे, कसली सिरीज आहे ही, तर ज्या सिरीज मध्ये इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोडच्या हाफ रिॲक्शन्स या त्या इलेक्ट्रोडच्या स्टँडर्ड पोटेन्शियलच्या उतरत्या क्रमाने अरेंज केलेल्या आहेत, अशा सिरीजला काय म्हणायचं, EMF सिरीज. पहा आपण डेफिनेशन पाहूया. पहा तर इट इज द इलेक्ट्रोड, पहा किंवा इट इज द सिरीज, इट इज द सिरीज in which electrode with electrode half reactions, electrodes with electrode half reactions, are arranged in decreasing order of standard potential. ज्या सिरीज मध्ये इलेक्ट्रोड आणि त्यांचे इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन्स कशा अरेंज केलेले आहेत, अरेंज इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द स्टँडर्ड पोटेन्शियल, त्याला काय म्हटलंय, EMF सिरीज. पहा आता इथे EMF सिरीज मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. पहा इथं आपण असं म्हणूया, नंबर, नंतर इकडं इलेक्ट्रोड, बरोबर, इथं इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन, इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन, आणि इकडे शेवटी म्हणूया EMF इन होल्ट. EMF कशामध्ये घेतलाय, हा होल्ट मध्ये. EMF इन होल्ट.
EMF इन व्होल्ट. बरोबर की नाही पहा. तर पहिला इलेक्ट्रॉन आहे त्या सिरीज मध्ये, तर तो आहे फ्युरिन पहा, F2 F मायनस आहे. बरोबर की नाही. आणि हा कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर प्लॅटिनम वायर. याची इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन पहा. हा काय झाला, इलेक्ट्रोड झाला. थोडक्यात हा गॅस इलेक्ट्रोड आहे. बरोबर की नाही. याची इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन, सर्वच इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन कशा दाखवायचं, रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर की नाही. पहा मी इथं काय येणार आहे, तर F2 प्लस ट्वाइस ऑफ इलेक्ट्रॉन इट गिव्स व्हॉट, ट्वाइस ऑफ F मायनस आयन. आणि याचं जे स्टँडर्ड पोटेन्शियल आहे तर हे आहे 2.87 व्होल्ट. बरोबर की नाही. पहा हे झालं त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल. आता सिरीज मध्ये भरपूर इलेक्ट्रोड आहेत, त्या सर्वच इलेक्ट्रोड मी तुम्हाला सांगणार नाही. बरोबर की नाही. पहा त्याच्यानंतर पुढचा इलेक्ट्रोड पहा, इथं आता आपण नंबर 2 म्हणूया कॉपर. पहा बरोबर की नाही, Cu2 प्लस आयन, Cu. रिडक्शन रिएक्शन काय आहे, Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स कॉपर. आणि याचं स्टँडर्ड पोटेन्शियल आहे 0.337 व्होल्ट. पहा का, मध्ये काही इलेक्ट्रोड मी सोडून दिलेले आहेत, सर्व इथे लिहिणं शक्य नाही, खूप मोठी सिरीज आहे ही. बरोबर की नाही. पहा त्याच्यानंतर नंबर 3 घेऊया आता, मिडलचा एलिमेंट हायड्रोजन आहे. बरोबर की नाही. पहा इथं काय म्हणायचं, H प्लस आयन, इथं H2 गॅस, प्लॅटिनम. पहा हे सुद्धा इलेक्ट्रोड रिप्रेझेंटेशन कोणतं आहे, कॅथोडचं आहे. म्हणजे काय, सेलच्या हे राईट साईडला असणार. पहा आणि रिडक्शन रिॲक्शन आपण इथे दाखवतोय. बरोबर की नाही. पहा इथं काय म्हणायचं, ट्वाइस ऑफ H प्लस आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स व्हॉट, हायड्रोजन गॅस. आणि याचं स्टँडर्ड पोटेन्शियल सर्वांना माहिती आहे 0.0 व्होल्ट आहे. आपण हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड पोटेन्शियल सांगितले 0 आहे ते. बरोबर काय. त्याच्यानंतर पुढचा एलिमेंट घेऊया नंबर 4, तर झिंक, Zn2 प्लस झिंक. बरोबर की नाही. पहा याची रिडक्शन रिॲक्शन काय येणार आहे, पहा याप्रमाणे. आणि त्याचं पोटेन्शियल असेल -0.763 व्होल्ट. बरोबर. पहा आणि शेवटचा इलेक्ट्रोड आहे या सिरीज मध्ये, तर तो आहे लिथियम, Li प्लस लिथियम. पहा आणि याची इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन कशी असेल, तर लिथियम एक इलेक्ट्रॉन घेणार आणि याचं पोटेन्शियल मिळेल आपल्याला ते -3.045 व्होल्ट. पहा आता ही काय झाली, ईएमएफ सिरीज. पहा बाकीचे बदले एलिमेंट लिहिलेले नाही, एक टॉपचा घेतलाय, एक मिडलचा घेतलाय. पहा आणि नंतर याप्रमाणे घेतलेले. पहा एक टॉपचा हा हायड्रोजन एक्झॅक्ट मिडलला आहे, त्याचं 0 पोटेन्शियल आहे, त्याच्या वर काय आहे आणि त्याच्या खाली काय आहे. बरोबर की नाही. पहा ही पुस्तकामध्ये तुम्ही कंप्लीट सिरीज पाहिजे आहे, इथं आपल्याला सर्व सांगणं शक्य नाही. मग ज्या सिरीज मध्ये पहा हे जे इलेक्ट्रोड्स आहेत, पहा हे इलेक्ट्रोड्स, बरोबर, आणि त्यांच्या इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन कशा अरेंज केले आहेत, तर त्यांचे स्टँडर्ड पोटेन्शियलच्या उतरत्या क्रमाने. पहा इथं प्लस प्लस 0 नंतर मायनस मायनस होत गेले. म्हणजे ज्या सिरीज मध्ये इलेक्ट्रोड विथ इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन्स आर अरेंज इन decreasing order of their standard potential is called EMF series. It is the series in which electrode with electrode half reactions are arranged in decreasing order of standard potential is called EMF series. बरोबर. तर या सिरीजला काय म्हणायचं, EMF सिरीज. आता या सिरीजच्या ऍप्लिकेशन्स काय आहेत, तर पुढे घेऊया मग ऍप्लिकेशन्स. पहिला ऍप्लिकेशन काय, तर टू डिटरमाइन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. पहिलं ऍप्लिकेशन काय, तर टू डिटरमाइन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. मग आता एखाद्या सिरीज मध्ये पहा, आता आपल्याला इथे इलेक्ट्रोड्स दिलेले, त्यांचं स्टँडर्ड पोटेन्शियल दिलेले, आणि या स्टँडर्ड पोटेन्शियलवर आपण काय ठरवायचं, त्या सिरीज मध्ये कोण जास्त स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कोण रिड्युसिंग एजंट आहे. बरोबर की नाही. आणि मग कोण ॲनोड म्हणून काम करणार, कोण कॅथोड म्हणून काम करणार. बरोबर की नाही. पहा तर काय सांगायचं सिंपल याच्यामध्ये, तर दी इलेक्ट्रोड हॅव्हिंग पहा हायर E0 व्हॅल्यू. पहा
electrode having higher E0 value are strong oxidizing agent. ज्या इलेक्ट्रॉनची E0 व्हॅल्यू हायर आहे तर तो कसा असणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट. पहा म्हणजे 0च्या वरचे सगळे काय असणार ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर की नाही. पहा म्हणजेच काय आता हा समजा आपण एखादा इलेक्ट्रॉन घेतला Cu. बरोबर की नाही. आणि Cu आपण कोणाबरोबर कपल केला कोणाला जोडला F2 ला जोडला. बरोबर की नाही. Cu कोणाला जोडला F2 ला. मग आता इथे F2 ची जी व्हॅल्यू आहे स्टँडर्ड पोटेन्शियल कशी आहे जास्त आहे. बरोबर की नाही. पहा मग तर तो काय असणार आहे तर तो त्या सिरीज मध्ये एनोडचं काम करेल. बरोबर की नाही. पहा म्हणजे इट ऍक्ट्स ऍज एनोड. बरोबर की नाही. व्हेन कंबाईन विथ अदर सेल. पहा मग ज्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल हायर आहे तर तो त्या सेल तो दुसऱ्या सेलला आपण कपल केला जोडला तर तो कसलं काम करणार एनोडचं काम करणार. बरोबर की नाही. पहा आता दुसरं ऍप्लिकेशन काय टू डिटरमाइन दी रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्यूसिंग एजंट. टू डिटरमाइन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्यूसिंग एजंट. पहा आता ज्या इलेक्ट्रॉनचं E0 व्हॅल्यू कशी आहे लोअर आहे तर तो कसा असणार आहे स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट. पहा बरं का म्हणजे द इलेक्ट्रोड हॅव्हिंग लोअर E0 व्हॅल्यू आर स्ट्रॉंग काय असणार तो आर स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट. काय असणार आहे तो स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट. पहा आणि मग तो दुसऱ्या सेलला कपल केल्यावर कोणाचं काम करणार कॅथोडचं काम करणार. पहा इट ऍक्ट्स ऍज कॅथोड. पहा बरं का इट ऍक्ट्स ऍज कॅथोड व्हेन कधी व्हेन कपल्ड विथ किंवा कंबाईन विथ अदर इलेक्ट्रोड. आता हे आपण समजून घेऊया पुन्हा एकदा. या ईएमएफ सिरीज मध्ये ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल हायर आहे आणि तो इलेक्ट्रोड आपण दुसऱ्या सेलला जोडला कपल केला जोडला तर तो इलेक्ट्रोड कोणाचं काम करणार एनोडचं काम करणार म्हणजे तो सहजपणे ऑक्सिडाइज होणार. बरोबर की नाही. म्हणजे काय म्हटलं आपण टू डिटरमाइन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर की नाही. पहा मी तुम्हाला आता सांगितलं होतं आपण इथं Cu हा F2 ला कपल केला. बरोबर की नाही. आता Cu F2 ला जोडला म्हणजे या दोघांमध्ये एनोड कोण असणार आहे F2 काय असणार एनोड Cu काय असणार कॅथोड. का तर F2 चं पाहिजे स्टँडर्ड पोटेन्शियल कसं आहे हायर आहे आणि म्हणून तो सहजपणे ऑक्सिडाइज होणार आणि म्हणून तो कसं काम करणार एनोडचं आणि Cu कॅथोडचं काम करेल. बरोबर की नाही. पहा तसंच आपण पहा आता इथे H2 घेतला आणि Cu घेतला हे दोन्ही आपण एकमेकाला जोडले समजा कपल केले. पहा आता इथं हायर पोटेन्शियल कोणाचं आहे Cuचं आहे. बरोबर की नाही. हायर E0 व्हॅल्यू कोणाची Cuची आहे कोणाच्या तुलनेत हायड्रोजनच्या तुलनेत. म्हणून इथं Cu कोणाचं काम करणार आता तर एनोडचं काम करणार आणि H2 कोणाचं काम करणार कॅथोडचं काम करणार. बरोबर की नाही. पहा म्हणजे टू डिटरमाइन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट अँड टू डिटरमाइन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्यूसिंग एजंट हे काय त्याचे दोन ऍप्लिकेशन्स. ज्या सेलमध्ये ज्या इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल स्टँडर्ड पोटेन्शियल हायर आहे तो एनोडचं काम करतो आणि एखाद्या सेलमध्ये ज्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल लोअर आहे तर तो कॅथोडचं काम करतो म्हणजे तो चांगला रिड्यूसिंग एजंट असतो. बरोबर की नाही. पहा आता तिसरं ऍप्लिकेशन टू डिटरमाइन द स्पॉन्टेनिटी ऑफ रेडॉक्स रिएक्शन. तिसरं लास्ट ऍप्लिकेशन टू डिटरमाइन द स्पॉन्टेनिटी ऑफ रेडॉक्स रिएक्शन. थर्ड ऍप्लिकेशन
to determine the spontaneity of redox रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी शोधण्यासाठी. आता स्पॉन्टेनिटी म्हणजे काय, तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, स्वतःहून घडते किंवा नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. कसं ओळखणार पहा, याच्यामध्ये मी तुम्हाला सिंपल टेक्निक सांगतो. इफ स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल जर पॉझिटिव्ह असेल देन सेल रिॲक्शन्स आर स्पॉन्टेनियस. पहा हा शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. ईएमएफ सेलचा कसा आहे, पॉझिटिव्ह, सेल रिॲक्शन स्पॉन्टेनियस. पहा आणि काय म्हणणार पुन्हा याचाच अपोजिट. इफ स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल इज निगेटिव्ह देन काय म्हणायचं, सेल रिॲक्शन्स कशा असणार, सेल रिॲक्शन्स आर नॉन स्पॉन्टेनियस. बरोबर. एक्झाम्पल घेऊया आपण. कोणतं, सेल रिॲक्शन्स इन डॅनियल सेल. डॅनियल सेल सर्वांना माहिती काय, त्याचं रिप्रेझेंटेशन झिंक सॉइल, Zn2 प्लस आयन 1 मोलार, इथं Cu2 प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आणि इथं Cu कॉपर मेटल. हा स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल काय असणार आहे, स्टँडर्ड ईएमएफ ऑफ कॅथोड मायनस ॲनोड. बरोबर की नाही. आता कॅथोड आणि ॲनोड मी तुम्हाला याच्या अगोदर एक टेक्निक सांगितलं होतं. जो राईट साईडला येतो कॅथोड, जो लेफ्ट साईडला येतो ॲनोड. बरोबर की नाही. पहा याच्या पुढे आपण आता ईएमएफ सिरीज वरून पहा काय म्हणणार, का ज्याचं पोटेन्शियल हायर आहे, पहा बरं का, ज्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल हायर आहे तर तो काय असणार आहे, कॅथोड. पहा याचं स्टँडर्ड पोटेन्शियल पहा, कॉपरचं किती आहे, पहा इथं दिलंय 0.337. पहा आणि झिंकचं किती आहे, तर -0.763. बरोबर की नाही. झिंकचं कमी आहे, कॉपरचं जास्त आहे. कॉपर कॅथोड असणार आहे, झिंक ॲनोड असणार आहे. पहा काय म्हणणार, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ Cu मायनस स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक. पहा Cu चे किती आहे, पहा 0.337 मायनस -0.763. बरोबर की नाही. पहा आणि किती येणार आहे, तर याचं सबट्रॅक्शन ऍडिशन सबट्रॅक्शन पहा +1.1 व्होल्ट. हा सेलचा ईएमएफ काय आलाय, पॉझिटिव्ह आलाय. सेलचा ईएमएफ कसा आहे, पॉझिटिव्ह. आणि म्हणून डॅनियल सेल मध्ये असलेल्या सेल रिॲक्शन कशा आहेत, तर त्या स्पॉन्टेनियस आहे. बरोबर की नाही. तसाच एखाद्या सेलचा ईएमएफ आपण कॅल्क्युलेट केला, तो निगेटिव्ह आला तर काय म्हणायचं, त्या सेल मधल्या रिॲक्शन या नॉन स्पॉन्टेनियस आहेत. बरोबर की नाही. पहा म्हणजे अशा पद्धतीने एखाद्या केमिकल सेलमध्ये ज्या रिॲक्शन्स घडतात तर त्या स्पॉन्टेनियस आहे किंवा नॉन स्पॉन्टेनियस आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला या ईएमएफ सिरीजचा उपयोग होतो. बरोबर की नाही. पहा म्हणजे आपण ईएमएफ सिरीज म्हणजे काय, का ज्या सिरीजमध्ये इलेक्ट्रोड विथ इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन्स कशा अरेंज केले, इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड पोटेन्शियल. बरोबर की नाही. आणि इथे ईएमएफ सिरीज मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेली आहे. त्याचे ऍप्लिकेशन्स काय सांगितलेत, तर ऍप्लिकेशन्स मध्ये पहिलं काय, टू डिटरमाइन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर. हायर स्टँडर्ड ईएमएफ व्हॅल्यू. बरोबर का, हायर E0 व्हॅल्यू काय असणार आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ऍक्ट्स ॲज ॲनोड. नंतर दुसरं ऍप्लिकेशन काय, टू डिटरमाइन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ प्रोड्युसिंग एजंट. लोअर स्टँडर्ड ईएमएफ व्हॅल्यू किंवा लोअर E0 व्हॅल्यू ज्या इलेक्ट्रोडचे आहे तर तो काय असणार आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट ऍक्ट्स ॲज कॅथोड. बरोबर की नाही. पहा मग आणि तिसरं ऍप्लिकेशन सांगितले, टू डिटरमाइन द स्पॉन्टेनिटी ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. जर सेलचा ईएमएफ पॉझिटिव्ह असेल तर सेल रिॲक्शन स्पॉन्टेनियस, जर सेलचा ईएमएफ निगेटिव्ह असेल तर सेल रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस. बरोबर की नाही. आज या ठिकाणी आपला हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.